हालेलुया. प्रवास, प्रत्येक जण हा प्रवास संपून कुठे जाणार आहे? कुठे जाणार आहे? कुठे जाणार आहे आम्ही? हे आमचं वतन नाही. हे पण आपण शिकलो. हे आमचं वतन, हे आमचं वतन आहे का? ज्या वतनासाठी, ज्या घरासाठी, ज्या धन दौलतीसाठी आम्ही भांडतोय ते आमचं सुख नाही. हालेलुया. ते सुख आहे का? ते सुख क्षणिक आहे. हालेलुया. धन दौलतीसाठी आम्ही भांडतो, कोर्ट कचेऱ्या सगळं करतो. मिळाल्यानंतर काय परिस्थिती बदलते? बदलते काही? मिळाल्यानंतर जैसे थे. हालेलुया. व्यर्थ गोष्टीसाठी आमचे कष्ट का? व्यर्थ गोष्टीसाठी आमचे श्रम का? आम्ही श्रम करायचे तर जाण्यासाठी, श्रम करायचे तर की आम्हाला माहित नाही उद्या काय होईल. प्रत्येकाला जायचं, मला जायचंय, तुम्हाला जायचंय. पाऊल दिनाकराने मोठे मोठे चमत्कार केले. पाऊल दिनाकरांचे वडील किती चमत्कार केले, मेलेले जिवंत केले, अद्भुत चमत्कार केले. पण ते कुठे आहेत आज? कुठे कुठे? प्रभूच्या जवळ. हालेलुया. म्हणजे कोणीही इथं कायम स्वरूपी राहायला आलेलं नाहीये. आले का? हेच आम्ही मागच्या आठवड्यात शिकलो. हे माझं घर नाही, हे माझी दौलत नाही, हे माझं काही नाहीये. मिळवल्यानंतर तेच परिस्थिती राहणार. बदल होणार, बदल होणार. आनंद किती दिवसाचा राहील? मी तुम्हाला एक गोष्ट शिकवली होती. 4000ची साडी मिळवण्यासाठी किती खटपट करणार आम्ही, किती केली? वर्षभर पैसे जमा केले 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 केले. साडी घरी आणल्यानंतर किती दिवस घातली? 1 किंवा 2 दिवस. हालेलुया. हालेलुया. मग ठेवून ठेवून उंदराने खाल्ली आणि काय झाली? ती कुचकट झाली, अशी खराब झाली. काय म्हणते त्याला? हा, फाटली. गंजला, गंजले, काय म्हणते त्याला? जिरली, हिरली, काय? चिंद्री चिंद्री. हा, हिरून गेली. तो कपडा सुद्धा कायमस्वरूपी राहत नाही, एक ना एक दिवस फाटतो. बरोबर आहे? हालेलुया. तुमच्या घरातलं भांडंही कायमस्वरूपी राहत नाही. राहतं का? जागेसाठी भांडतो, कायमस्वरूपी जागा आमची राहत नाही. एक ना एक दिवस भांडणारी व्यक्ती कुठे जाते? तिला काय माहिती माझ्यासोबत जागा सोबत येणार आहे. हालेलुया. हालेलुया. मग काय टिकणार आहे? टिकणाऱ्या गोष्टी कोणत्या? कोणत्या गोष्टी टिकतात? काय टिकणार आहे? हालेलुया. माझा एक गोष्ट मी तुम्हाला सांगते. मी एकही सेकंद, मी अशी म्हणते, मला 1 सेकंद पण तुझ्या नावाशिवाय जगणं व्यर्थ. कारण की प्रत्येक सेकंद तू माझ्याजवळ पाहिजे. अन्नभाषेचं दान मागव. उठता बसता अन्न भाषेत त्याच्याशी बोलत जा. अन्न भाषा म्हणजे तुम्ही त्याच्याशी बोलताय, तो तुमच्याशी बोलतोय. मी अन्न भाषेचं दान मिळालं, धन्यवाद, स्तुती करून प्रत्येक सेकंद कोणात घालवा. कशाची चिंता, कशाची काळजी, कशाची व्याधी, कशाची पीडा. आम्ही एवढ्या उन्हात कुठे आहे? सेवेला बाहेर आहे. पण आमची तिघं पण आम्ही कसे आहे? काल दुपारीच आम्ही बाहेर गेलो, 3 ठिकाणी प्रार्थना होती, पण उन्हाचा चटका सुद्धा मला बसला नाही. का? आमच्या कोणाची छत्र. प्रभूमध्ये श्रम करायला शिका. देहामध्ये श्रम करू नका, तर कुठं श्रम करा? आत्म्यात श्रम करा, आणि त्या श्रमाचं फळ तुमच्या देहाला पण मिळेल. हालेलुया. 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 दिवसभरात किती आमचा दिवस व्यर्थ जातो. बरोबर आहे? टीव्ही, सिरियल, व्यर्थ बडबड बडबड. फोन बंद करा. मी 10 मिनिटं 15 मिनिटं जरी फोन घेतला तर माझं डोकं दुखतंय. मी लय आनंद करते. का? प्रभू याच्यात डुबू देत नाहीये. का? हे माझं सुख नाहीये. इतकं डोकं दुखतंय, मला सुधरत नाही. मला आनंद वाटतो डोकं दुखायला लागले. प्रभू याच्या हारी तू जाऊ देत नाही. योग्य वेळी तू काय करतो? निघ बाहेर. हे तुझं नाही. कोण तुझं आहे? प्रभूची स्तुती करणं,
की तुझ्या जीवनाचं ध्येय आहे. हालेलुया. आम्ही का चिंतित आहोत, आम्ही का काळजीत आहोत? कारण की आम्ही आमच्या मुखाला, आमच्या शरीराला सवय लावलीच नाही. हालेलुया. कोणाला तंबाखूची सवय, कोणाला गुटख्याची सवय, कोणाला सिगरेटाची सवय, कोणाला बडबड करण्याची सवय, कोणाला चहा पिण्याची सवय. आजपासून या सवयीपेक्षा ख्रिस्ताच्या स्तुतीची सवय लावा. हालेलुया. 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 मी 7 वर्षापासून सेवेत आहे. मी जिथं गाणे, जिथं जाईल, जिथं वचन परमेश्वर शिकायला होय, त्या लोकांना एकच म्हणते मी, स्तुती करत राहा. आणि त्या बायका इतक्या की ताई झोपेत पण आम्ही हालेलुया, धन्यवाद, हालेलुया. काल माझ्या मामीला मी भेटले. माझ्या मामी म्हणे 1 सेकंद पण असं जात नाही मी माझ्या देवापासून दूर नाही. का? सवय लागली गेली. हालेलुया. सवय तोंडाला लागली आणि माझ्यावर आलेले अरिष्ट मी जाताना पाहते म्हणत आहे. हालेलुया. माझ्यावर आलेली संकट मी दूर होताना पाहते. माझ्यावर आलेले हल्ले मी दुसऱ्यावर जाताना पाहते. पण मला काहीच होत नाही. का? मी सुरक्षित आहे. कशामुळं? 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 आम्ही एक जास्त त्रास नाही करत. हालेलुया. आजपासून पदराला गाठ मारायची. आजपासून दिवसभर मी झाडू मारत आहे तरी स्तुती करा, मी कपडे धुत आहे तरी स्तुती करा, मी स्वयंपाक करत आहे तरी स्तुती करा, मी काम करत आहे तरी स्तुती करा. माझं मुख व्यर्थ बडबडीसाठी नाही तर स्तुतीसाठी निर्माण केलं. हालेलुया. 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 मग मी का आनंदी जीवन राहू नये? माझा आनंद कशात आहे? देवाच्या स्तुती करण्यात आहे. माझा आनंद कोण आहे? माझा आनंद कोण आहे? मग मला बाजूची पण चिंता नाही, समोरची पण चिंता नाही, मागची पण चिंता नाही. कारण की माझी चिंता कुठे घेतली? देवाच्या स्तुतीने देवाने घेऊन टाकली. हालेलुया. हालेलुया. पेत्राचे पहिले पत्र, आजचा विषय काय आहे? आपली चिंता काय कर? कोणावर का? कोणावर का आहे ना चिंता? हालेलुया. कोण असं आहे की त्याला कशाची चिंता नाही? आहे का कोणी? आहे का कोणी? आहे का? प्रत्येकामध्ये चिंता आहे. हालेलुया. हालेलुया. पण ज्याच्यामध्ये चिंता आहे त्याच्यामध्ये ख्रिस्त नाही. ज्याच्यामध्ये ख्रिस्त आहे त्याला चिंता असली तरी काहीच वाटत नाही. का? त्याचा विश्वास आहे की येशू आहे ना, तो कशाला आहे माझ्याजवळ, माझं तोंड कशाला आहे, माझं अंतःकरण कशाला आहे, मी का त्याला शोधते? तो माझ्यामध्ये राहिला. हालेलुया. 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 पेत्राचे पहिले पत्र याचा 5वा अध्याय 6 पासून काही वचन आपण ऐकू. लक्ष द्या. यास्तव देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा, यासाठी की त्याने योग्य वेळी तुम्हाला उंच करावे. हालेलुया. काय म्हणते वचन? यास्तव देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा, यासाठी की त्याने योग्य वेळी तुम्हाला उंच करावे. हालेलुया. कोणासाठी आम्हाला झुकायचंय? लीन होणं म्हणजे काय? पहिला प्रश्न, लीन होणं म्हणजे काय? म्हणजे एका गालात एका गालात मारला तर तू दुसऱ्या गालात मारेल. असं आहे. असं आहे. तुझ्या एका गालात मारलं तर दुसरा गाल पण पुढा कर. का? याला म्हणतात दीनता. कोणासाठी करायचंय? कोणासाठी करायचंय? माझ्याजवळ येशू टिकला पाहिजे. कशासाठी करायचे? माझा देव माझ्यात राहिला पाहिजे. हालेलुया. तू कोणत्या ठिकाणी वस्ती करतो?
पवित्र स्थानात वस्ती करतो. मग ते पवित्र स्थान आम्हाला बनवायचे आमचं जीवन. हालेलुया. मग ते स्थान कसं पाहिजे? पवित्र पाहिजे. त्याच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा. हालेलुया. मत्तई 5 मध्ये लिहिले, जे आत्मेने दीन ते धन्य, कारण स्वर्गाचं राज्य त्यांचेच आहे. हालेलुया. जे लीन आणि दीन आहे, स्वर्गाचं राज्य कोणाचं आहे? कोणाचं आहे? तुम्हाला वाटतं का तुम्ही स्वर्गाच्या राज्यात जा? समजा उदाहरणार्थ आपल्याला समजा मला मरण आलं किंवा तुमच्यातून कोणी गेलं, तुम्ही अशा खात्रीने गॅरंटीने सांगा की नाही मी बरोबर स्वर्गात जाईल. हालेलुया. मग आम्हाला बॅक जायचंय की आज दिवसभरात मी किती वर्षाची, मी 36 वर्षाची, मी 35 वर्षाची, मी 30 वर्षाची, मी 28 वर्षाचा, पण मी ह्या वर्षात किती देवाच्या जवळ आहे, त्याच्या पराक्रमी हाताखाली मी किती आहे, त्याच्यामध्ये लीन मी किती आहे, त्याच्यामध्ये नम्र मी किती आहे. काय करायचंय? मला बॅक जायचंय. माझं पूर्ण लाईफ मला काय करायचंय? आठवायचंय. का? मला जर स्वर्गात जायचंय, मला जर प्रभूजवळ राहायचंय, येशू आज माझ्याजवळ राहायला पाहिजे, तर मला काय करायचंय? स्वतःला प्रभूसाठी लीन बनवायचंय. मग लीन बनवणं म्हणजे काय? पहिली गोष्ट एकमेकांना क्षमा करणं. पहिली गोष्ट काय? जोरात. लीन म्हणजे पहिली गोष्ट काय? एकमेकांना क्षमा करणं. हालेलुया. पेत्राने परमेश्वराला विचारलं की माझ्या भावाने चूक केली तर मी त्याला कितीदा क्षमा करू? प्रभू येशू ख्रिस्ताने उत्तर काय दिलं? 770 वेळा क्षमा कर. किती? किती? 770 वेळा क्षमा कर. आम्हाला एकच खूप कठीण आहे. हालेलुया. आम्हाला एकच क्षमा करणं खूप कठीण आहे सिस्टर. इतकं कठीण आहे की कडू औषध खाल्ल्यासारखं आहे आमच्या जीवनात. मी कसं बोलू, माझ्या तोंडामध्ये कसं बोलू, क्षमा शब्द कसा बोलू, कारण की माझं तोंड कडू पडतं का? एकदा क्षमा मागून घ्या. हालेलुया. काय करा? चूक तुमची असो किंवा नसो, कारण की परमेश्वराने वचनात दिले 770 वेळा काय कर? क्षमा कर. ही कोणाची आज्ञा आहे? हालेलुया. दुसरं, जसं आपणावर तसं आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. हालेलुया. पहिले काय कर? क्षमा कर. जो तुझा द्वेष करतो त्याच्यावर प्रीती कर. हे तर खूप भयंकर आहे. भयंकर आहे. तुझा द्वेष करण्यावर काय कर? मनापासून प्रीती कर. करू का आपण? करू का आपण? पण प्रभू म्हणतो जर तुला लीन माझ्या हाताखाली राहायचंय तर तुझ्या वैर्यावर तुला प्रीती करायचंय. आमचा वैरी कोण आहे? शिकवलंय मी. आमचा वैरी कोण आहे? जोरात टाळ्या. हालेलुया. आमचा शत्रू सैतान आमचा वैरी आहे. म्हणू शकत नाही सोयनी माझं लय वाईट आहे, वैरी नाही. ही कोण आहे? माझ्या देवाच्या हाताची रचना. कोण आहे? कोण आहे? माझ्या देवाच्या हाताची रचना. मी कोण आहे? मी पण जसं आपणावर तसं आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. मग शेजारी कोण? ज्याच्याबद्दल तुझ्या मनात कपट आहे, ज्याच्याबद्दल तुझ्या मनात वैर आहे, तो तुझा शेजारी. हालेलुया. जो त्रासलेला आहे, व्याधीत आहे, पीडात आहे, तो तुझा शेजारी. हालेलुया. हे का सांगते मी तुम्हाला? जर तुम्हाला प्रभू येईल आणि तुम्हाला प्रभू सोबत जायचंय तर ह्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागेल. आता वेळ बाकी नाही राहिली ना. म्हणू शकत नाही लय वर्ष बाकी. अरे मेल्यानंतर पण तिथेच जायचंय, त्याच येशूसमोर जायचंय असं म्हणू नका. किती वर्ष जगणार मी? कशाला क्षमा करू? अरे मरून उठल्यावर पण ह्याच गोष्टी तुला विचारेल प्रभू की तू जिवंत असताना माझ्यामध्ये का नाही जीवन जगली? तू जिवंत असताना माझं अनुसरण का नाही केलं? आमच्या प्रत्येक गोष्टीची अनुक्रमणिका परमेश्वर काढेल. आमच्या ज्या गोष्टी त्याच्या वहीत नमूद केलेल्या त्या सगळं उघडकीस. असं नाही की मेल्यानंतर प्रभू मी ना तुझ्या जवळ राहील आज सगळं पुसलं जाईल. नाही, तो तर खरा न्याय.
तो तर खरा न्याय आहे आणि न्यायापासून तू आणि मी वाचू शकत नाही. तुम्ही आणि मी वाचू शकत नाही असं म्हणू नका. कशाला क्षमा करून मी जर उद्या मेली तर संपलं नाही. खरं तर धरती कुठे आहे? मेल्यानंतर कुठं आहे? कुठं आहे? परीक्षेला गेल्यानंतर परीक्षक काय म्हणतो? वही पुस्तक घेऊन बस म्हणतो. काय म्हणतो? बाई वर्षभर अभ्यास केला. बाबा वर्षभर अभ्यास केला, पुस्तक काय ठेव? वर्षभर काय केलं? मग येशू आम्हाला विचाराल 50 वर्ष काय केलंस? म्हणू शकत नाही मला आता वचन परमेश्वरा थोडं पश्चाताप करू दे, मला थोडं वचन वाचू दे, मला जाऊ दे खाली. देव म्हणशील बाई 50 वर्ष काय केलं? 30 वर्ष काय केलं? 40 वर्ष काय केलं? 18 वर्ष काय केले? नुसतं जगीचे जीवन व्यर्थ घालवलं. हालेलुया, हालेलुया. मग परीक्षक म्हणाल आता तुझी वेळ संपली, आता माझी वेळ चालू झाली. हालेलुया, आता वेळ तुझी संपली. तर तुला वचनात मी शिकवत होतो. शिक्षक शिकवतो शिकवतो शिकवतो. कशाला शिकवतो शिक्षक? ते डोक्यात बसण्यासाठी. कशाला शिक्षक शिकवतो शाळेत? मनात विचारात राहण्यासाठी, परीक्षेच्या वेळी योग्य उत्तर लिहिण्यासाठी. मग कोणती परीक्षा द्यायची वर गेल्यानंतर? म्हणू शकत नाही. देव विचारेल काय बाई पश्चाताप का नाही केला? काय बाई वचनाचं अनुसरण का नाही केलं? काय बाई माझं जीवन का नाही जगली? माझ्यासारखं का नाही वागली? ते तर म्हणू शकत नाही. देवा मला वेळच भेटत नव्हता. देव काय म्हणशील? 50 वर्ष व्यर्थ घालवलेस. 50 वर्ष तुला संधी म्हणून मी दिले होते व तू त्याचा उपयोग केला नाही. तुझी जागा कुठे? कुठे? मी एक नरकाचा दृष्टांत ऐकला. एक माणूस लटकलेला, म्हणजे एक व्यक्तीला, एक पाळकाला, म्हणजे असे 7 पाळक लोक बसले होते. ते प्रार्थना करत होते की प्रभू मला नरकाचं दर्शन दाखव. म्हणजे आम्ही लोकांना सांगावं. अक्षरशः ते इतकी प्रार्थना करत होते. देवाच्या आत्म्याने एक पास्टरला कुठं नेलं? वर नेलं. नरकाच्या यातना दाखवल्या. हालेलुया. आणि उलटा लटकलेला दाखवला. खालून जाळ, ते मांस त्याचा जळते, परत चढते, परत जळते. आणि अक्षरशः तो ओरडते प्रभू माझ्यावर दया करा, प्रभू मला संधी दे, प्रभू मला संधी दे, प्रभू मला क्षमा कर. परमेश्वराने म्हटलं आता तुझी संधी संपली. हालेलुया. तुझी संधी संपली. मग त्या पास्टरने विचारलं की प्रभू यांनी काय अशी चूक केली? मग देवाने दाखवला हा खूप घमेंडी होता. याला पैशाचा घमेंड होता, याला स्वतःच्या मीपणाचा घमेंड होता, याला कोणाबद्दल दया नव्हती, कोणाची बद्दल कोणी याला वचन सांगायला त्याचा तिरस्कार करायचा. यांनी कधी आपल्या जीवनात वचन वाचलं नाही, यांनी कोणाला क्षमा केली नाही, माझ्या अनुसरणात जगला नाही, माझ्या स्वभावात जगला नाही. म्हणून आज हा कुठे? तो इतका ओरडतो. तो सेवक म्हणतो की प्रभू क्षमा कर. दे म्हणतो नाही, जोपर्यंत तू जगात आहे तोपर्यंत क्षमेची संधी तुला आहे. हालेलुया. मेल्यानंतर नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. कारण की परीक्षक काय म्हणाल? वेळ संपलेली आहे, आता तुझी वेळ नाही, माझी वेळ आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. मग कोणाचं पाय धरून जीवन जगा, कोणाचं अनुसरण करून जीवन जगा, कोणाची चित्तवृत्ती धारण करा परमेश्वराची. प्रभू कसा होता? क्षमाशील होता, प्रभू दयाळू होता, प्रभू कृपाळू होता, प्रभू मंद क्रोध व दयामय होता. आमच्यात एक गुण आहे का? हालेलुया. आमच्यात एक तरी पाहिजे ना. कशासाठी? मी येशूचे आहे, मी येशूचा आहे, मी त्या देवाचं वारीस आहे. हालेलुया. आमच्या लेकरांमध्ये आमचा एक जरी गुण असला आम्हाला आनंद वाटतो. नेहमी माझ्यासारखंच वाटतं. किती आनंद होतो आईला? नाही, माझ्यासारखंच वाटतं, माझ्यासारखंच शांत आहे, माझ्यासारखंच वागतं. किती आनंद होतो आईला. तसं देवालाही आनंद होतो. तरी माझं अनुसरण कुठं ना कुठं करतोय. हालेलुया, हालेलुया. मग क्षमेचं जीवन जगा, सहनशीलतेचं जीवन जगा. तो म्हणतो लीन झाल्याशिवाय तुझं स्वर्गाच्या राज्यात प्रवेश नाही. त्याच्या हाताखाली कसं राह तू? दीन आणि दीन. जो आत्म्याने दीन तो धन्य. स्वर्गाचं राज्य कोणाचं आहे?
त्याच आहे. जो लीन, नम्र, दीन आहे त्याचं काय स्वर्गाचं राज्य आहे. हालेलुया, हालेलुया. कोणी कशासाठी जगतं? प्रत्येकाचे जगण्याचे वेगवेगळे उद्देश आहे, बरोबर आहे ना? कोणी कशासाठी जगतं? माझे लेकर, माझा नवरा, माझा परिवार, माझं कुटुंब, त्या लेकरांसाठी मला पैसा जमा करायचा आहे, मला घर बांधायचंय, मला अमकं करायचंय, मला तमकं करायचंय. हे प्रत्येकाची धाव आहे. पण त्या व्यक्तीला माहित नाही एवढं स्वप्न अगोदरच तुला घेऊन जाणार आहे. हालेलुया, हालेलुया. एवढा विचार करत एवढं तर तू करणार नाही. त्याच्या अगोदरच तुला बुडावा येणार आणि तुझी जाणार. कुठे जाणार? जे तुझं असली घर आहे. हालेलुया. मग आमची धाव कशासाठी आहे हो? जगासाठी. देव म्हणतो धाव करायची तर स्वर्गाच्या राज्यासाठी खरी धाव कर. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. मला माहित नाही 2 आठवड्यापासून देवाचा आत्मा हेच वचन सांगायला होते. कदाचित आम्ही शेवटच्या काळात असो. कारण की प्रियांनो, राजस्थानमध्ये मोठा खड्डा पडला म्हणजे आपोआप जमीन खाली जाते. कुठं चालली? जमीन खाली चालली. विचार करा, पुरा राजस्थान जमिनीत गेलं तर हळूहळू दुबई, हळूहळू आजूबाजूचे देश कुठं जमिनीच्या खाली. आला का नाही शेवट? खाली गेलेले वर येतील का? कोणी वाचवत? भूमीने तोंड उघडल्यानंतर प्रत्येक व्यक्ती कुठं जाईल? हे रिअल आहे. दुबईमध्ये इतका पाऊस पडला, शेवटच्या काळामध्ये सांगितलं सगळं अंधार होईल. तसा अंधार तिथे झाला. सगळं रस्ते, काही घरं बुडाले, बिल्डिंगा बुडाल्या. हालेलुया. हे शेवटच्या काळाचे लक्षण आहे. प्रियांनो, आम्ही कुठे? असं समजू नका मी सुरक्षित आहे, छान घर आहे माझं, मी खूप छान जीवन जगते, जेवण खावण करते, मस्त आयुष्य चालले. नाही, तुझी आयुष्य कधी हिसकून जाईल समजणार नाही. हालेलुया, हालेलुया. तुझं सुख चैन कधी काढून घेतलं तरी समजणार नाही. आजच सावध हो आणि स्वतःच्या आतमी डोळे उघड आणि बघ की मी कुठं आहे. सुरक्षित नाही, मी कुठं आहे? धोक्याच्या लक्षणात आहे. हालेलुया, हालेलुया. काय म्हणते परमेश्वराचं वचन? त्याच्या पराक्रमी हाताखाली धीर व्हा. हालेलुया, हालेलुया. त्याचवर तुम्ही आपली सर्व चिंता टाका. कोणावर टाका? बाई सिस्टर, आम्ही देव देव करत बसतो, आमचं घर कोण चाललं? मग मी चिंता करणार नाही, तर माझं घर कोण बांधेल? प्रश्न काय? सिस्टर, मी चिंता नाही करणार आणि मी शांत बसून माझं घर कोणी माझा नवरा बांधेल. बरोबर आहे? मी बडबड करणार नाही, तर माझी सासू माझी जागा देणार का नाही सिस्टर? हालेलुया. तुमच्या बोलण्यानेच तुम्हाला मिळणार का? हालेलुया म्हणा. तुमच्या भांडल्यानेच तुम्हाला ते हासिल होईल का? विचार करा. कारण की देव म्हणतो तू उगा राशील तर मी लढल. काय म्हणतो देव? तू शांत राशील तर मी लढल तुझ्या बाजूने. आज आम्ही त्याला लढून देत नाही, आम्हीच बडबड 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 आम्ही भांडून त्याला म्हणते येशू थोड्या वेळ शांत राहा, मला भांडू द्या. हालेलुया. तसं नाही. प्रभू म्हणतो तुझ्या सर्व चिंता कोणावर टाक. किती कठीण व्यक्ती असो, देव त्याचं मन बदलणार का नाही? बदलणार का नाही? भांडणाऱ्या व्यक्तीचं परिवर्तन कोण करणार? तुम्ही भांडल्याने भांडणारा व्यक्ती जास्त भांडल, पण तुम्ही शांत राहून देवाच्या हातात दिल्यानंतर तो व्यक्ती पण शांत होतो. कोण शांत करत? सिंहाचे तोंड ज्याने बंद केले तोच त्या व्यक्तीचं तोंड बंद. हालेलुया. दानिएलला सिंहाच्या गुहेत टाकलं होतं. हालेलुया. काय म्हटलं ते? नमन कर. तर देवा काय प्रार्थना, देवा मूर्ती उभारली, त्या मूर्तीला नमन कर आणि काय कर? त्याचीच प्रार्थना कर. पण त्यांनी काय केलं? दारं खिडक्या उघडल्या. हिला नाही तो मनुष्य समोर मला नका रे, स्वर्गीय पित्यासमोर मी त्याला नका दे. दाविदाने काय केलं? दारं खिडक्या उघडल्या. त्याला कोणाची भीती होती?
सिंहाच्या गुहेतून मला वाचलं का तोच माझा समर्थ परमेश्वर. सिंहाच्या तोंडातून मला सोडवणारा कोण आहे? माझा परमेश्वर. हालेलुया, हालेलुया. त्याला सिंहाची भीती नव्हती, त्याला कोणाची भीती होती? परमेश्वराची. आणि त्याला माहित होतं की ज्या परमेश्वराचं भय मी करतो, त्या परमेश्वराच्या आराधना मी करतो, ते सिंहाचं तोंड तो बंद कर. हालेलुया. मग दारी खिडक्या उघड्या केल्या आणि आपल्या परमेश्वरचे नित्य नियम प्रार्थना करत होता. राजाने करार काढला, जो माझी आज्ञा पाळणार नाही, माझ्या मूर्तीला नमन करणार नाही, माझ्या दैवताला प्रार्थना करणार नाही, बालदैवताला, तो त्या व्यक्तीला काय करा? सिंहाच्या गुहेत टाका. हालेलुया. सिंहाच्या गुहात टाकल्याबरोबर सिंहाचं तोंडच बंद झालं. कोणी केलं? कोणी केलं? मग तुमची परिस्थिती शांत बसणार, बदलणार नाही जाणार, पण आमचे विचार मला बोलावं लागतं. बोलल्याशिवाय खायला नाही भेटत. सिस्टर बोलल्याशिवाय काम नाही होतं. तर हे बंद करा. त्याला म्हणा तू म्हणा, तू बोल. हालेलुया. तो मग कारण की त्याचं वचन आहे, तू उगा राशील तर मी तुझ्या बाजूने लढेन. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. पण परमेश्वरा प्रियांनो काय म्हणते परमेश्वराचं वचन? तो आपल्या सर्व चिंता त्यावर तुम्ही आपली सर्व चिंता टाका, कारण तो तुमची काळजी घेतो. सावध असा, जागे राहा. तुमचा शत्रू सैतान हा गरजणारा सिंहासारखा कोणाला गिळावे शोधित फिरतो. हालेलुया. कोणाशी झगडणे आमचा? कोणाशी झगडणे आमचा? सैतानाशी. कोणाशी झगडणे? प्रभू काय म्हणतो? तुझी सर्व चिंता कोणावर टाक? माझ्यावर टाक. मी तुझी काय करेन? काळजी घेईल. तुझा शत्रू सैतान, प्रभू म्हणते सावध असा, जागे राहा. तुमचा शत्रू सैतान हा गरजणारा सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधित फिरत राहतो. हालेलुया. आज चर्चला यायचे. सैतानाचे प्लॅन पहा. आज बाई मला सकाळी चर्चला जायचे, लगेच संकट दाराशी. हालेलुया, हालेलुया. विनाकारण कोणीतरी घरातलं भांडतं, मन डिस्टर्ब होतं. हालेलुया, हालेलुया. घरात काहीतरी वातावरण विस्कळीत होतं का? आज तू प्रार्थनेला गेलीच नाही पाहिजे. कोणाचे प्लॅन आहे? तुझा शत्रू सैतान की तू आज गेलीच नाही पाहिजे. तुला दवाखान्यात पाठवल, मी कोणत्या तरी कामात अडकवल का? तू देवाच्या सानिध्यात राहिलीच नाही पाहिजे. देव म्हणतो तुझी चिंता कोणावर टाक. असं सुधारणे. आम्हीच ऍक्सिडेंट झालेला आहे. हालेलुया. आम्हीच ऍक्सिडेंट झालेला आहे. पण हात फुटलाय, पाय फुटलाय, पायाला पण मार आहे, घोट्याला पण मार आहे. पण मी म्हटलं आम्ही तू कसा करशील? मम्मी माझा प्रभू आहे. त्याला गोळी पण नाही दिली का? आम्हाला गोळीवर नाही, जगाचा उद्धार करता आम्हाला सांभाळण्यास समर्थ आहे. हालेलुया, हालेलुया. लोक काही विचार करतील, करू द्या, पण माझी काळजी कोण घेईल? माझ्या लेकराची काळजी कोण घेईल? हालेलुया, हालेलुया. मग आपली चिंता कोणावर टाका? घरातलं वादळ कोणाच्या हातात द्या? कारण सैतान तो गरजणारा सिंहासारखा तुझ्या घरात टपलेला आहे, तुझ्या घरात वादळ आणत आहे. पण त्या वादळाकडे लक्ष न देता तुझा परमेश्वर जो तुझी चिंतेची काळजी करणार आहे त्याच्याकडे काय कर? तुझं लक्ष असेल. हालेलुया, हालेलुया. तुम्हाला काय वाटतं? तुम्हालाच का चिंता आहे? मला पण असते, पण मी गोष्टीचा आनंद करतो. संकट आलं ना, जोर जोरात स्तुती करते की प्रभू माझं संकट तू निवारण करणार आहे. हालेलुया. हर क्षणाला येशूच्या नावामध्ये प्रत्येक गोष्टीला मी धमकवते की तुझं या घरामध्ये काही चालणार नाही. हालेलुया. तुझं या घरात काही चालू शकत नाही. हे घर देवाचं आहे, हे शरीर देवाचं मंदिर आहे आणि यामध्ये असणारा देवाचा आत्मा आहे. तुझी लायकी इथं उभा राहण्याची पडली. हालेलुया. माझ्यावर पण कर्ज होते, पण मी धमकू माझे कर्ज माझ्या देवाने फेडले. आम्ही एवढंच म्हणायचं, मला कर्जातून बाहेर काढ, मला परिस्थितीतून बाहेर काढ, मला शापात नाही तर मला आशीर्वादित जीवन जगव. हालेलुया. कोणाला मागितल्याने मिळणार नाही, धमकून
सैतानाला धमकायचं, देवाचं गौरव करायचं. अशक्य गोष्ट तुमच्या जीवनात शक्य करत, कारण तो म्हणतो मी काळजी घेण्यास समर्थ आहे. हालेलुया, हालेलुया. तुम्ही प्रार्थना करता, तुम्ही आराधना करता, तुमच्या जीवनात एक एक सेकंद देवाला माहिती आहे. हालेलुया. तुम्ही मनात काय विचार करता, डोक्यात काय विचार करता, तुम्ही बाजूसोबत कोण काय बोलता, शेजाऱ्याशी काय बोलता, ह्या सगळ्याकडे कोणाचं लक्ष आहे. मग प्रभू काय म्हणतो, चिंता करू नको. काय कर, तोंड बंद कर आणि मला माग, मी उभा राहील तुझ्या बाजूला लढायला. तुझं युद्ध मी लढन, तुझ्यावर आलेले हल्ले मी घेईन, पण तू शांत बसल्यावर. देव कधी काम करतो, देव कधी काम करतो. हालेलुया. कधी काम करतो देव, बोला. देव कधी काम करतो, इकडून आवाज पाहिजे मला. मी शांत बसल्यावर देव, बोला. मी शांत बसल्यावर माझा देव माझं काम करतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. येशू मसीह की. पण आम्हाला शांत बसवलाच जात नाही. जात का, जात का. आम्हाला लढायची लय सवय. सिस्टर, आम्ही लढलो नाही तर आमचं काहीच होणार नाही. अरे नाही, लढू नका, लढू नका. कॅमेरा थोडासा इकडे, मला काही गोष्टी बोलायच्या. हो, कळालं का. म्हणून हे तोंड आहे ना, मागण्यासाठी, हक्क मागण्यासाठी लढू नका. ख्रिस्ताला म्हणायचं मी मागणार नाही, पण माझं नुकसान तर होणार नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. निर्गमनाचा 14वा अध्याय. मोशे काय म्हणत आहे इस्रायल लोकांना. 13वा वचन आपण वाचू. निर्गम 14:13 आणि 14. मोशे लोकास म्हणाला, निर्गम 14:13, 14वा अध्याय 13 आणि 14 वचन. मोशे लोकास म्हणाला, भेऊ नका, स्थिर उभे राहा. काय म्हटलं मोशे लोकांना, भेऊ नका, स्थिर उभे राहा आणि परमेश्वर आज तुमचे तारण करील हे पहा. काय म्हणतो मोशे, खाली बसवा. हालेलुया. तुम्ही काय करा, स्थिर उभे राहा. तुमचा देव परमेश्वर तुमचं तारण करील, याकडं लक्ष द्या. ते लोक मटणासाठी कुरकुर करत होते. काय म्हटले मोशेला, काय मिस्रामध्ये कबरा नव्हता का, इथं आम्हाला आणलंच म्हणे जंगलात, आम्हाला मटण भेटत नाही म्हणून. कशासाठी बांधले, खायसाठी. मग काय म्हटलं मोशे, अरे शांत राहा, तुमचा देव परमेश्वर तुमचं तारण करत आहे हे पहा म्हणे. हालेलुया, हालेलुया. कारण जे मिस्री लोक तुम्ही आज पाहत आहात ते पुन्हा कधी तुमच्या नजरेस पडावायचे नाही. म्हणजे तुम्हाला त्रास देणारे मिस्री लोक तुमच्या डोळ्याच्या समोर येणार नाही. तुम्हाला त्रास देणारे लोक, तुमच्यावर आलेले संकट तुमच्या नजरेसमोर कधी येणार, कधी तुम्ही तोंड बंद करून बसल्यावर. हालेलुया. लक्ष द्या, तुम्ही तोंड बंद करून बसल्यावर काय करेल तो, तुमच्यावर लढणारे लोक, तुमच्या आलेली घरातली परिस्थिती तुमच्या नजरेसमोर पण येऊ देणार नाही. हालेलुया होणार. कधी होईल ते, म्हणा मी तोंड बंद केलं. जोरात, मी तोंड बंद केल्यावर माझा प्रभू लढेल माझ्यासाठी. हालेलुया, हालेलुया. तुमच्यावर आलेली परिस्थिती परत तुमच्या नजरेस येणार नाही, पण तुम्हाला शांत बसावं लागेल. तुमचं तारण होतंय याच्याकडे लक्ष द्या. देव तुमचं जीवन बदलत आहे याच्याकडे लक्ष द्या. देव तुमच्या सोबत आहे, तो तुमचं प्रत्येक काम करत आहे याकडे काय करा, तुमचं लक्ष असू द्या. मला हे पाहिजे, मला ते पाहिजे नाही, मला हे नाही पाहिजे, मला येशू पाहिजे. हे सगळं तुम्हाला मिळणार, पण कधी मिळणार, मी येशूकडे लक्ष दिल्यानंतर, शांत बसल्यानंतर तो सगळं मला मिळून देणार.
हालेलुया, 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 येशू मसीह की. कारण जे मिस्री लोक आज तुम्ही पाहत आहात ते पुन्हा कधी तुमच्या नजरेत पडावायचे नाही. परमेश्वर तुम्हासाठी लढेल, तुम्ही उभे राहा. काय म्हणते मोशे? परमेश्वर तुमच्यासाठी लढल, तुम्ही काय करा? तोंडाला चिकटपट्टी लावा, तोंड बंद करा. तोंड जर उघडाल तर ते म्हणाल मी काय करू, तू तुझं काम स्वतःच करत आहे, मला जागा देत नाही काम करायला. पण आम्ही शांत बसल्यानंतर डोळ्यांनी पाहणारा परमेश्वर तो म्हणतो उद्धार करवत नाही एवढा माझा हात तोडगा नाही, व ऐकू येत नाही एवढा कान माझा मंद नाही. मंद आहे का आमचा देव? बहिरा आहे का आमचा देव? बहिरा आहे का आमचा देव? त्याला ऐकू येत नाही म्हणून तो काही नाही. तो म्हणतो उद्धार करत नाही एवढा माझा हात तोडगा नाही, व ऐकू येत नाही माझा कान मंद नाही, माझं लक्ष 24 तास तुझ्याकडे. तुम्हाला काय वाटतं तुम्ही प्रार्थना केल्यावर तो लक्ष देतो? नाही. आईच्या उदरापासून आजपर्यंत त्याचं लक्ष तुमच्याकडे. लक्षात ठेवा, आईच्या उदरापासून आजपर्यंत त्याचं लक्ष तुमच्याकडं आहे. तुम्ही प्रार्थना करता किंवा नाही करता तरीही त्याने लक्ष लावलेलं आहे की आज ना उद्या याला माझ्या प्रेमाची जाणीव होईल आणि ही मला हाक मारल, हा मला हाक मारल, माझा धावा कर, म्हणजे मी हिच्या बाजूने याच्या बाजूने लढेल. हालेलुया, हालेलुया, येशू मसीह की, येशू मसीह की. हालेलुया, हालेलुया. पेत्रामध्ये परत येऊ आपण. शत्रू सैतान काय करतो? गरजणारा सिंहासारखा कोणाला गिळावे शोधित फिरतो. त्याच्या विरुद्ध विश्वासात दृढ असे उभा राहा. आज तुमच्या मनात टाकत तुझी शेजारी तुझ्याबद्दल कपटी काय म्हणा, हात शैताना, ती कोणी नाही माझी, माझा येशू माझा आहे. तिने माझ्या मनात कपट, माझ्याबद्दल कपट धरलं तर काय होईल, पण माझ्या देवाने माझ्या मनात माझ्याबद्दल कपट धरलं नाही पाहिजे. सैतान काय म्हणत, तुझी शेजारची पाय तुझ्याबद्दल काय करते, कुरकुर करते. मनात कधीच आणू नका. काय म्हणा, नाही, हट शैताना, तू कितीही माझ्या मनात घातलं तर मी ऐकणार नाही. का? मला माझ्या देवाचं सानिध्य पाहिजे. त्यांच्या कुरकुरीकडे मला लक्ष नाही द्यायचं. ते माझं चांगलं करणार नाही, माझं वाईट करणार नाही, पण माझा देव माझं चांगलं करत. हालेलुया, हालेलुया. कारण की त्याचं वचन आहे, जो ऐसा मनुष्याला भिस्त ठेवतो, मनुष्याला आपला भाऊ म्हणतो तो शापित आहे. आमचं लक्ष सारखं मनुष्याकडं, आमचं असे बोलले, आमचे तसे बोलले. अरे बोलले तर तुझा देव तर तुला बोलला नाही ना, तुझ्या देवाने तुला नाव ठेवलं नाही ना, त्याने तुझ्याकडं निंदेने पाहिलं नाही ना, त्याने तिरस्कार केला नाही, मनुष्याने केला चालल. त्या मनुष्यामध्ये असणारा दुष्ट सैतान तुला काय करत आहे, प्रभूच्या कृपेपासून बाहेर काढत आहे. हालेलुया, हालेलुया. येशू मसीह की. कोणाला जपा, कोणाला जपा, परमेश्वराला जपा. माणसं किती जातील, किती येतील. माणूस कसा आहे माहितीये का, आम्ही कपडे बदलतो तसा माणसाचा स्वभाव बदलतो. लक्षात ठेवा, आम्ही कपडे बदलतो तसा माणसाचा स्वभाव बदलतो. पण तुम्ही बदलू नका. ख्रिस्तासाठी जसे आहात तसे शेवटपर्यंत राहा. तुम्ही बदलू नका. माणूस आज चांगला बोलल, उद्या तुमच्याबद्दल कपट. तोच व्यक्ती ताकद खाणारा करत. येशूच्या ताकद खाणाऱ्याने काय केलं, 30 रुपयाचं विकून टाकलं. येशूच्या सोबत राहणारा, चमत्कार करणारा, सोबत फिरणारा पेत्र 3 वेळेस काय केलं, येशूला नाकारलं. मनुष्य कपडे बदलल्यासारखा स्वभाव बदलतो, पण येशू कधी बदलत नाही. बदलतो का? तो नेहमी सारखा आहे. तेव्हा पण तो स्वभाव, आज पण तो स्वभाव आहे. मग कोणाच्या स्वभावाकडे लक्ष द्या. कोणाला जपा, परमेश्वराला जपा, माणसाला जपू नका. माणसाला जपल्यानंतर तो माणूस काय करत, तुम्ही 1000 गोष्टी चांगल्या करा, एक वाईट केली ते 1000 गोष्टी विसरून जाईल. पण वाईट केलेल्या गोष्टी काय कर, बाई ही लेस वाईट आहे,
तो व्यक्ती हे म्हणणार नाही की माझ्या तिच्या अंगाचं मांस काढून द्यायला ती मला माझ्यासाठी तयार होती. त्या व्यक्तीने माझ्या संकटात मला 1000 वेळा त्या व्यक्तीने माझी मदत केली. तो व्यक्ती असं पाहणार नाही. तुम्ही एक चूक करा, त्या 1000 चांगल्या गोष्टी पाण्यात टाकून देईल आणि तुमची एक चूक करू लक्षात ठेवून तुमच्याशी वैर करत. हा माणसाचा स्वभाव आहे. तर देवाचा स्वभाव काय आहे? तुम्ही 1000 पाप करा, एक चांगली गोष्ट करा, पश्चाताप करा, तो 1000 पापांना नष्ट करून तुमच्या जीवनाला त्याच्या हातात घेणारा परमेश्वर आहे. हालेलुया, हालेलुया. मग कोणावर दिसतं? परमेश्वरावर. डायरेक्ट म्हणायचं प्रभू हे माझं चांगलं नाही करणार, वाईट नाही करणार, पण तू माझं चांगलं करशील. मला लोकांकडं नाही, मला तुझ्याकडे लक्ष द्यायचे. 12 वाजले की मी सुरू करते. इथं कोणीच नसतं, लोक हसत असतील, पण मी म्हणते कोणापेक्षा तू आधी आहेस ना. हालेलुया. माणसाची वाट नका पाहू, देवाची वाट पहा. तो आहे ना, तो आहे ना, त्याच्यासाठी जगा. तो आहे ना, त्याच्यासाठी काम करा. तो आहे ना, त्याच्यासाठी सगळ्या गोष्टी करा. त्याच्यासारखं जगा. का? तो मेल्यानंतर सारखाच आहे, तो बदलणारा परमेश्वर. ज्या प्रीतीने तुमच्याकडे तो पाहतो ना, शेवटच्या क्षणापर्यंत तीच प्रीती त्याच्या डोळ्यात आहे, तेच प्रेम त्याच्या चेहऱ्यावर राहील. ते प्रेम बदलणार नाही. मग आम्हाला बदलायचं नाही, आम्हाला त्याच्यासारखंच चालायचं. हालेलुया. काही काही वेळेस आम्ही खूप प्रार्थनेत वाटतो कोणी नाव ठेवलं तर आमचं मन दुखून जातं. अरे का? व्यक्तीमुळं परमेश्वराला का नाराज करतात? माणसामुळं का दुखवल्या जातात? तो माणूस तुम्हाला शेवटच्या क्षणापर्यंत नाही, पण परमेश्वर शेवटच्या क्षणापर्यंत बोलणारा आहे. हालेलुया, हालेलुया. येशू मसीह की, येशू मसीह की. कसं राहा? विश्वासात दृढ राहा. नाही माझा देव देणार, नाही माझा देव पूर्ण करणार, नाही माझी परिस्थिती बदलणार, माझी परिस्थिती अशीच राहू देणार नाही, कारण की त्याने माझी परिस्थिती बदलण्यासाठी माझ्या जीवनात आले. का वचन पाठवले? माझी परिस्थिती तो बदलणार, त्यामुळेच त्यांनी माझ्याजवळ त्याचं वचन पाठवले. तो माझ्या अंतःकरणात आलाय. त्याच्या वचनाद्वारे तो मला बोलतो, मी ह्या परिस्थितीत नाही जगणार. गरिबीत हा बोला, मी या परिस्थितीत नाही राहणार, मी या गरिबीच्या शापात राहणार नाही. आजारात असेल तर बोला, मी आजारात राहणार नाही, कारण की माझा आजार परमेश्वराने घेतलेला, मी निरोगी जीवन जगणार. हालेलुया. विश्वासाने कबूल करा की माझं शरीर त्याचं आहे, माझ्या रक्तातलं रक्त त्याचं आहे, व माझ्या रक्तातला शुगर, बीपी, आजार तो नष्ट करणार आहे. पण मला विश्वासाने म्हणायचं की नाही, माझं शरीर त्याचं आहे, माझ्या हृदयाचा ठोका त्याचा आहे. हालेलुया. डॉक्टर बीपीची गोळी देतो, 3 टाइम खा बरं मावशी, तुम्ही जगा. गोळी खाल्ल्यावर पण अटॅक येतो, तरी पण माणूस मरतं का नाही? मरतं का नाही? डॉक्टर काय म्हणतात? तात्पुरती गॅरंटी तर नाही, कंटिन्यू खा, तुम्ही मरणार नाही. गोळी खाणारा पण मरतो का नाही? अटॅक येऊनच मरतो. गोळी खातो कशासाठी? अटॅक येऊ नये म्हणून, बरोबर आहे ना? पण गोळी खाल्ल्यानंतर पण त्या व्यक्तीला अटॅक येतो, तो व्यक्ती मरतो का नाही? पण ही गोळी अशी आहे, खरं जीवन देणारी गोळी आहे. ही गोळी 3 टाइम खा. काय? देवाचं वचन. याच्यात गॅरंटी आहे. माणसात गॅरंटी नाही, मेडिसिन मध्ये गॅरंटी नाही. कशात गॅरंटी आहे? त्याच्या पवित्र वचनात गॅरंटी आहे. हे वचन जर म्हणाल ना, मी तुला जीवन देतो, ते खरं जीवन आहे. काय? त्याचं वचन. कोणाची गॅरंटी? येशूची गॅरंटी. कोणाची गॅरंटी आहे? त्याच्या वचनाची गॅरंटी. हालेलुया. माणसाची गॅरंटी नाही, डॉक्टरची गॅरंटी नाही. डॉक्टर काय म्हणाले, कसं काय झालं? मी तर चांगला ट्रीटमेंट दिलं, मी तर सगळं काही व्यवस्थित केलं, असं व्हायला नाही पाहिजे. माणूस बदलला, पण देव काय म्हणतो? मी बदलणारा नाही, भिऊ नको, मी तुझ्या सोबत आहे. हालेलुया, हालेलुया. येशू मसीह की, येशू मसीह की. हालेलुया. त्याच्या विरुद्ध विश्वासात दृढ उभे राहा. जगातील तुमच्या बंधू वर्गाला हीच दुःखे नेमल्याप्रमाणे होत आहे हे लक्षात असू द्या. तुम्ही थोडा वेळ दुःख सोसल्यावर आपल्या सार्वकालिक गौरवात यावे म्हणून ज्याने ख्रिस्तामध्ये तुम्हाला पाचारण केले
तो सर्व कृपेचा देव स्वतः तुम्हाला पूर्ण दृढ व सबळ करेल. दुःख किती दिवस आहे? थोडे दिवस. किती दिवस आहे? प्रार्थना करा करा करा. 6 महिने, वर्षभर, एक दिवस तर उगवल ना. तुमचं दुःखाचं निरसन करणार. एक छोटं उदाहरण सांगते, बायबल मधलंच उदाहरण आहे. एक राजा होता, बायबल मधलंच योहान सुसमाचारमध्ये एक राजा होता. तो राजा इतका गर्विष्ठ होता, त्या राजामध्ये दया प्रीती काहीच नव्हती. घमेंडी होता तो राजा. त्याला कधी कोणावर दया येत नव्हती. एक विधवा त्या राजाकडे आली आणि त्या राजाला म्हणाली, माझा न्याय करा म्हणे, सरकार माझा न्याय करा. ती रोज यायची, माझा न्याय करा, माझा न्याय करा, माझा न्याय करा, रोज यायची. माझी दाद घ्या, माझा न्याय करा. शेवटी तो राजा इतका कंटाळतो आणि तिला विचारतो की मी इतका गर्विष्ठ घमेंडी, मला कोणावर दया येत नाही, तुला काय माझ्यावर हे दिसतं की तू घडी घडी नेहमी नेहमी काय म्हणती, माझ्यावर दया करा दया करा. मग तो राजा काय करतो, रागून काय म्हणतो, जर तुझ्यावर मी दया करूनच टाकतो. म्हणजे घमेंडी राजा सुद्धा पाझरला का नाही, तिच्या मागण्याने पाझरला का नाही. आमचा देव तो ऑलरेडी तयार आहे. हालेलुया हालेलुया. काही गोष्टी आम्ही मागतो, वेळ लागतो. का वेळ लागतो? आम्ही विश्वासात बरेच संपन्न आहोत. हालेलुया. काही गोष्टी लवकर भेटतात, काही गोष्टी मिळत नाही. असं म्हणू नका, नाही बाई देव माझी ऐकतच नाही. नाही, तो ऐकत आहे, पण तू त्याच्यापासून दूर जाऊ नये म्हणून तो तुला काय करत आहे, थोडा वेळ देत आहे. वाढ ना प्रार्थना, बोल ना माझ्याशी, माझ्यापासून दूर जाऊ नये म्हणून तो काय करतो, आम्हाला काही वेळ काय करतो, तसाच ठेवतो. आमच्या जीवनात चमत्कार लवकर नाही करत, आम्हाला विश्वासात वाढवतो, त्याच्या जवळ घेतो, मग आमच्या जीवनामध्ये ते आशीर्वाद निर्माण करतो. हालेलुया. हा, त्याला पण भीती, माझं लेकरं माझ्यापासून दूर गेलं तर, नाशाच्या डोहात गेलं तर तो म्हणतो कोणाचा नाश होणे त्याची इच्छा आहे. त्याला पण भीती, आम्ही जाऊ नये. आम्हाला पण भीती पाहिजे की तो आमच्यापासून दूर जाऊ नये. हालेलुया. कारण की प्रियानो, आमच्या लेकराला काय झालं की आम्हाला किती त्रास होतो. आम्ही त्याची निर्मिती आहे, त्याला किती त्रास होत असेल का नाही, म्हणून तो आम्हाला जपतो. आम्हाला त्याला जपणं गरजेचं आहे. हालेलुया. आम्ही प्रार्थनेत वाढावं, विश्वासात वाढावं, यासाठी काही गोष्टी आमच्या जीवनात लवकर होत नाही, पण आनंद करा सर्व परिस्थितीमध्ये. का? तुमची प्रार्थना तो रोज ऐकतो, रोज ऐकतो, रोज तुमच्याकडे लक्ष आहे, पण तुम्ही त्याच्यापासून दूर जाऊ. चमत्कार झाल्यानंतर मनुष्य विसरून जातो का नाही. प्रार्थना जी परिस्थितीमध्ये जितकी प्रार्थना करतो, परिस्थिती गेल्यानंतर तो व्यक्ती तितकी प्रार्थना नाही करतो. बरोबर आहे ना. माणूस कपडे बदलल्यासारखं बदलतो, तेवढी प्रार्थना आयुष्य राहत नाही. संकट आल्यावर 2 टाइम काय 3 टाइम रडू रडू करणं, परिस्थिती दूर करणं, हे संकट दूर कर, आक्राश विक्राश रडून 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 उपवास करून काय काय करतो. का? देवाने दया केली. देवाला माहिती आहे मनुष्य कसा आहे, डुप्लिकेट माल आहे. हालेलुया. याला लवकर दिलं तर हा काय होईल, आज जो प्रार्थना करतो उद्या करणार नाही. जो माझ्याजवळ बसतो का, तो बसणार नाही, तो माझ्यापासून खूप दूर जाईल. म्हणून देव काय करतो, थोडा वेळ लावतो की नाही राहा माझ्याजवळ थोडा वेळ. माणसाला नाही कळत की का परिस्थिती तुला विश्वासात वाढण्यासाठी, का परिस्थिती तुला देवाच्या प्रेमाने भरण्यासाठी. का? तो तुला सार्वकालिक जीवनात पाहतो, तो त्याच्या जवळ तुला पाहते. हालेलुया. तू दूर जाऊ नये, तुझा नाश होऊ नये, नरकाच्या अग्नीमध्ये तू जाऊ नये म्हणून तो तुला काय करते, तयार करते. हालेलुया हालेलुया. येशू मसीह की, येशू मसीह की. 5चं वचन काय होतं, आपली चिंता कोणावर टाक, आपला भार कोणावर टाक, म्हणजे तो तुझी काळजी वाईल. तुम्ही शांत बसला तर आजच्या नंतर तोंड नका चालू, काय करा, प्रार्थना जास्त करा. मी शांत बसणार, तू कर बाबा, डोळ्यांनी पाहणार, अरे माझं देव काम करत आहे. पण कधी करणार, मी शांत बसल्यावर.
हालेलुया. येशू मसीह की हालेलुया. प्रभू येशू हे वचन तुम्हाला मला समजण्यासाठी सहाय्य मदत करू. आपण उभं राहून